श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्यायाचा कथासार। या अध्यायात स्वामींचे मंगळवेढे सोडून मोहोळ येथे आगमन, तेथील आप्पा टोळ यांची भक्ती आणि पुढे अक्कलकोट येथे झालेली लीला वर्णिली आहे। स्वामी काही काळ मंगळवेढ्यात राहून नंतर मोहोळ येथे गेले। तेथे आप्पा टोळ हे त्यांचे भक्त झाले। पुढे स्वामी अक्कलकोटाकडे निघाले। मार्गात टोळ यांना परत जावे लागले, पण स्वामी स्वतःच्या इच्छेने अक्कलकोट येथे जाऊन ग्रामद्वारी बसले। तेथे सुरुवातीला एका व्यक्तीने त्यांची थट्टा केली, परंतु स्वामींचे चमत्कार पाहून त्याला त्यांच्या महानत्वाची जाणीव झाली। पूर्व पुण्यामुळे स्वामी चोळप्पा यांच्या घरी गेले। चोळप्पांनी त्यांना ईश्वर स्वरूप मानून अत्यंत आदराने सेवा केली। त्यांच्या भक्तीमुळे स्वामी त्यांच्या घरी राहू लागले। या अध्यायात विशेषतः सांगितले आहे की विविध योग, तप, व्रत, यज्ञ, साधना यांपेक्षा भावपूर्ण भक्ती श्रेष्ठ आहे। चोळप्पांनी कोणतीही मोठी साधना केली नव्हती, पण त्यांच्या निस्वार्थ भक्तीमुळे स्वामी त्यांच्या घरी स्थिरावले। पुढे अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांना स्वामींच्या आगमनाची वार्ता कळली। त्यांनी स्वामींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे ते स्वतः राजदरबारात प्रगट झाले। राजे अत्यंत भावविभवल होऊन स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि त्यांची पूजा केली। त्या दिवसापासून अक्कलकोट नगरीची कीर्ती सर्वत्र पसरली। या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की निराकार परमेश्वर भक्तांसाठी सगुण रूप धारण करतो आणि खऱ्या भक्तीसमोर सर्व साधना गौण ठरतात।